घरगुती गणपतींचं विसर्जन आता सुरू झालेलं आहे गिरगाव चौपाटीवर। सध्या घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू झालंय। 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन आज गणपती बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत आणि अत्यंत भावपूर्ण असा हा निरोप बाप्पांना देण्यात येतोय। गणेश चतुर्थीला श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं। प्रत्येक नागरिक या आनंदोत्सवामध्ये आपापल्या परीने सहभागी झालेला होता। सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात उत्सव साजरा केला, तर घरोघरी सुंदर अशी आरास करत बाप्पासाठी पाहुणचार दिला गेला। गणेश मंडळांच्या कार्यकर्ते जसे जल्लोषात असतात तसेच घराघरामध्ये अत्यंत भक्तिपूर्ण भावपूर्ण वातावरणात बाप्पाला पूजलं जातं आणि आज बाप्पाला विसर्जित केलं जातंय। निरोप देण्याची ही वेळ आहे। अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये आज भक्तगण बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देतात आणि अर्थातच पुढच्या वर्षाच्या गणेशोत्सवाची वाट पाहतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी आज संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमणार आहे। गिरगाव चौपाटीवरची दृश्य पाहतोय आपण। 10 दिवस वातावरणामध्ये चैतन्य आणलेल्या गणरायाला निरोप दिला जातोय। घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती गणेशाचं विसर्जन होतं आणि तिथेच आपण ही थेट दृश्य पाहतोय। आपापल्या पद्धतीने प्रत्येक गणेश भक्त या उत्सवामध्ये सहभागी होत असतो। घरगुती गणपती विसर्जनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सह्याद्रीची उंची म्हणजे